नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं शासन मराठी या यूट्यूब चॅनलवर. सर्व दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. शासनाकडून दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे. दिव्यांग प्रमाणपत्र वैधतेबाबत दिव्यांग कल्याण विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने ही पडताळणी करण्यात येणार आहे आणि याबाबत शासनाकडून परिपत्रक सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. बोगस प्रमाणपत्र आढळले तर 2 वर्षाचा कारावासही होऊ शकतो व राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. लवकरात लवकर दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी सुरू होणार आहे. पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्र शासनाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग. विषय आहे दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याबाबत तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 91 अन्वये कार्यवाही करण्याबाबत. पुढे आपण पाहूयात प्रस्तावना. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्राचे UDID कार्ड म्हणजेच युनिक डिसेबिलिटी ID UDID कार्ड म्हणजेच युनिक डिसेबिलिटी ID कार्ड दिव्यांगत्वाचा पुरावा असलेले एक युनिक कार्ड आहे, जे भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सुरू केलेल्या UDID प्रकल्पाचा भाग आहे. हे कार्ड दिव्यांग व्यक्तींना विविध सरकारी योजना आणि लाभांसाठी पात्र ठरवते, ज्यामुळे त्यांना आरोग्य सेवा, शिक्षण आणि रोजगारासारख्या सुविधा मिळण्यास मदत होते. या दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासनाच्या विविध सवलतींचा जसे बदली, सरळ सेवा नियुक्ती, पदोन्नती, अतिरिक्त प्रवास भत्ता इत्यादी लाभ घेतात. तथापि सदर दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्र वैधतेबाबत विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सदर तक्रारीमध्ये दिव्यांगांचे ओळखपत्राबाबत साशंकता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे सदर दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची UDI कार्ड पडताळणी करणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या अनुषंगाने दिव्यांगांचे सक्षमीकरण करणे तसेच सदर अधिनियमान्वये प्राप्त झालेले लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे अभिप्रेत आहे. सबब आपल्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग तसेच सर्व विभागांतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी. पडताळणी अंती लक्षणिक दिव्यांगत्व बेंचमार्क डिसेबिलिटी असलेल्या दिव्यांगांनाच अनुज्ञेय लाभ देण्यात यावी. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र चुकीचे बनावट आढळल्यास किंवा प्रमाणपत्र 40% कमी असेल तर अशा दिव्यांगांना सदर लाभ अनुज्ञेय करण्यात येऊ नये. त्यांना दिलेले लाभ तात्काळ बंद करून त्यांनी घेतलेल्या लाभाबाबत कारवाई करण्यात यावी, अशा सूचना सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आलेल्या आहेत. ज्या लाभार्थ्यांनी चुकीचे व खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केलेले आहेत त्यांच्यावर आता शासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे. पुढे आपण पाहूयात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 91 अन्वये मध्ये स्पष्ट केलेल्या तरतुदीनुसार लक्षणीय दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्ती अभिप्रेत असणारा कोणताही लाभ किंवा सवलत जर अन्य पात्र नसलेल्या व्यक्तीने प्राप्त करून घेतल्या किंवा घेण्याचा प्रयत्न केला असेल तर संबंधी व्यक्ती 2 वर्षापर्यंत कारावास किंवा रुपये 1 लाखापर्यंत दंडासाठी किंवा या दोन्ही शिक्षांसाठी पात्र ठरते. या तरतुदीनुसार पडताळणी अंती अपात्र ठरवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. याबाबतचा अहवाल आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे व विभागास 30 दिवसांत सादर करण्यात यावा. पहा मित्रांनो, जे बोगस लाभार्थी आहेत त्यांच्या अपंगत्वाची प्रमाणपत्राची पडताळणी लवकरात लवकर होणार आहे आणि जे बोगस लाभार्थी आढळतील त्यांच्यावर आता 2 वर्षे कारावास किंवा 1 लाखापर्यंत दंड होऊ शकतो.
किंवा या दोन्ही शिक्षेस बोगस लाभार्थी पात्र असतील. दिव्यांग प्रमाणपत्राची शासनाकडून लवकरात लवकर पडताळणी सुरू होणार आहे. सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. भेटूया लवकरच एका नवीन अपडेटसह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.